नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी गणेश तिडके, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर नांदेड, लातूर व पुणेच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी व पालक मित्र, आज आपण 85% महाराष्ट्र स्टेट कोटा ऍडमिशन प्रोसेसचे 2024 ची प्रवेश प्रक्रिया आहे. त्यातील ग्रुप बी आणि ग्रुप सी या ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे फ्लो चार्ट आहे त्यानुसार थोडंसं नेमकं आतापर्यंत आपण काय केले आणि आता पुढे काय करायचं याबद्दल जाणून घेऊ. तर नीटचा निकाल लागला, त्याच्यानंतर सीईटी सेलचं नोटिफिकेशन आलं, त्यानंतर आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग केला, त्यानंतर तुमचं जे 1000चं चलन आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आयक्यू कोट्यासाठी गेले त्यांनी 6000चं चलन भरलं, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले, त्यानंतर एसएमएल मेरिट लिस्ट आली आणि एसएमएल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर जी प्रोसेस होती ग्रुप ए साठी, ग्रुप ए एमबीबीएस आणि बीडीएस साठी ते ऑप्शन फॉर्म भरणं संपलेलं आहे आणि त्याची पहिली यादी सुद्धा लागलेली आहे. आता बरेच विद्यार्थी आणि पालक जे एमबीबीएस आणि बीडीएस ला जाऊ इच्छिणार नव्हते किंवा त्यांचा नंबर लागणार नव्हता, अशा विद्यार्थ्यांनी बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस च्या कोर्सेससाठी वाट पाहत होते आणि ती प्रतीक्षा संपलेली आहे. तर 9 तारखेपासून ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, कधी भरायचे आहेत, कधी सबमिट करायचे याबद्दल आपण जाणून घेऊ. तर सीट मॅट्रिक्स जे आहे, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या कोर्सेससाठी 9 तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे, जे की दुपारी संध्याकाळी कधी येऊ शकतं. आणि जे ऑप्शन फॉर्म भरायचे तुम्हाला, जे ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचे ते ब्रॉडवेला तुम्हाला 8 तारखेपर्यंत सबमिट करायचे, म्हणजे जवळपास 8 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ब्रॉडवे मध्ये जमा करायचे. यामध्ये तुम्हाला आम्ही एक आमच्याकडून रँकिंग दिली जाईल, त्या रँकिंगचा वापर करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल. किंवा ज्या विद्यार्थ्यांना येऊन भेटायचं आहे, येऊन भेटून मार्गदर्शन घ्यायचंय, तर मार्गदर्शन येऊन तुम्ही भेटून घेऊ शकता आणि तुमचं ऑप्शन फॉर्म फायनलाइज करू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग जे चॉईस प्रेफरन्स फॉर्म आहे ग्रुप बी साठी, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस या कोर्सेससाठी 9 सप्टेंबर 2024 ते 11 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही वेबसाईट मध्ये चालणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर ऑप्शन फॉर्म तुम्हाला स्वतः भरायचा आहे काय, तर बाहेरच्या विद्यार्थ्यांनी स्वतःही भरू शकता, तुमच्याकडे आयडी पासवर्ड वगैरे तसं दिलेलं आहे. परंतु जे लोकलचे विद्यार्थी आहेत किंवा ब्रॉडवे कडून त्यांना ऑप्शन फॉर्म फिल करून घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी 8 तारखेपर्यंत तुम्हाला 8 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा आमच्याकडे ब्रॉडवे मध्ये जमा करायचा आहे. तर हा जमा केल्याच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 9 ते 11च्या दरम्यान, तुम्हाला 9 तारीख ते 11 तारखेच्या दरम्यान तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरण्यात येईल, तुम्हाला पाठवण्यात येईल. तुम्हाला ते चेक करायचे लागले, जसं एमबीबीएस बीडीएस तुम्ही फॉर्म भरला ते रिप्लाय करायचा आणि फायनल तुमचं लॉक करून फायनल प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. तर हे बीएमएस ग्रुप बी साठी, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी हे फॉर्म भरल्याच्या नंतर डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड फर्स्ट सिलेक्शन यादी कधी लागणार आहे, तर 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळच्या टायमाला किंवा दुपारच्या टायमाला जवळपास ही लिस्ट लागते. आणि लिस्ट लागल्याच्या नंतर जे काही आपण ऑप्शन दिलेले त्या ऑप्शन मधले जवळपास जे ऑप्शन आहेत, एक ऑप्शन तुम्हाला अलॉट होतं, त्या ऑप्शन अलॉट झाल्याच्या नंतर 14 तारखेपासून 14 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व घेऊन जाऊन तिथं रिपोर्टिंग करायचे. यामध्ये डीडी तुम्हाला डीडीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला फीस भरायची. एखाद्या दिवशी काही सुट्टी वगैरे असेल तर चेक वगैरे चालतो. तर या पद्धतीने हा शेड्यूल सद्यस्थितीला आलेला आहे. या 8 तारखेपर्यंत तुम्हाला बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस साठी फॉर्म फिल करायचा आहे, ब्रॉडवे मध्ये आणून द्यायचा आहे आणि 9 ते 11 मध्ये तुमचा फॉर्म फिल करून तुम्हाला फायनल प्रिंट देण्यात येणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी बीपीटीएच, बीओटीएच, बीएसएलबी म्हणजे स्पीच थेरपी, बीपी अँड ओ या कोर्स साठी म्हणजे ग्रुप सी साठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच वेळेमध्ये, याच कालावधीमध्ये 9 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. परंतु ऑफलाईन फॉर्म कधी सबमिट करायचा आहे ब्रॉडवे मध्ये, तर तुम्हाला ते 8 सप्टेंबर पर्यंत ब्रॉडवे मध्ये जमा करायचा आहे.
बीपीटीएच बीओटीएच मध्ये हे भरल्याच्या नंतर त्याची जी लिस्ट आहे 12 सप्टेंबरला सायंकाळच्या टायमापर्यंत म्हणजे 4 ते 5च्या आसपास लागू शकते. ते लागल्याच्या नंतर 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर हा झाला शेड्यूल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड झालेला आहे. ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएमएस बीएमएस चा आणि त्याचबरोबर ग्रुप सी चा बीपीटीएच बीओटीएच बीएसएलपी बीपीएनओ या ग्रुप बी आणि सी साठी वेळापत्रक आलेलं आहे. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. तर सध्या ग्रुप ए चं संपलेलं आहे. तर ग्रुप बी आणि सी चं नेमकं ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं चॉईस फिलिंग करायची याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. तर ही एका विद्यार्थ्यांना आता समजा अशा पद्धतीनं ऑप्शन जवळपास याच्यामध्ये 1 ते 300 ऑप्शन तुम्हाला देता येतील. म्हणजे बीएमएस पासून ते बीएचएमएस बीएमएस सर्वच ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये देता येतील. तर ऑप्शन फॉर्म फिल करत असताना एक लक्षात घ्यायचं यामध्ये आता या विद्यार्थ्यांना जसं एखाद्या विद्यार्थ्याने या पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स भरलेला आहे तर हे चुकीच्या पद्धतीने भरलेले. म्हणजे यांनी काय केलेले पहिल्यांदा गव्हर्नमेंट टाकलं नंतर प्रायव्हेट टाकलं नंतर गव्हर्नमेंट टाकलं नंतर प्रायव्हेट टाकलं नंतर बीएचएमएस गव्हर्नमेंट टाकलं. तर असं चालेल का? तर नाही चालणार. सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटरला हे माहिती आहे की सिक्वेन्स माहिती आहे, याच्यामध्ये चांगलं खराब हे माहिती नाही. सिक्वेन्स जसा आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला अलॉटमेंट होईल. म्हणजे पहिला जो ऑप्शन दिलेला आहे बघा 31/17 वसंतदादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज महाविद्यालय सांगली याच्यामध्ये मिळत असेल तर देतील, नाहीतर मग खाली येतील. खालच्या 2 नंबरला समजा पहिल्या ऑप्शनला नाही मिळालं तर नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला चेक करतील. म्हणजे 4102 वायएमटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई बीएचएमएस जर तुमचे 350 मार्क असतील तर 100% इथं तुम्हाला अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्याच्या नंतर काय होईल की खालचे एकही ऑप्शन तुम्हाला पाहणार नाहीत. म्हणून ऑप्शन देत असताना सिक्वेन्स खूप महत्वाचा असणार आहे. त्यामध्ये पहिला दुसरा तिसरा जे काही तुम्हाला आम्ही एक सिक्वेन्स बनवून पाठवणार आहोत ग्रुपमध्ये आणि ऍप मध्ये सुद्धा, त्या सिक्वेन्सचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन तुम्ही बीएमएस ज्या विद्यार्थ्यांना जायचे किंवा बीएचएमएस जायचे त्या विद्यार्थ्यांनी जास्तीचे जास्त ऑप्शन याच्यामध्ये भरून द्यायचे आहेत. जर समजा काठावर मार्क असतील कट ऑफ बद्दल पण एक व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत की नेमका कुठल्या रँक पर्यंत बीएमएस मिळू शकतं त्याबद्दल पण एक आम्ही व्हिडिओ बनवून टाकणार आहोत. तर तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या हिशोबाने तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन तुम्ही टाकायचं गरजेचं आहे. कारण जेवढे तुम्ही कमी टाकाल तर तेवढे तुम्ही चान्सेस थोडेसे कमी असतील. हा 450-500च्या आसपास मार्क आहेत तर हरकत नाही, परंतु तुमचे काठावरचे मार्क असतील तर जास्तीत जास्त ऑप्शन तुम्ही ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी सुद्धा द्यायला पाहिजे. तर राईट चॉईस फिलिंग कशी आहे तर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे म्हणजे पहिल्यांदा गव्हर्नमेंटचे, त्याच्यानंतर बीएमएस प्रायव्हेट, नंतर बीएचएमएस गव्हर्नमेंट, नंतर बीएचएमएस प्रायव्हेट अशा पद्धतीने तुम्हाला जाता येईल. म्हणजे पहिले गव्हर्नमेंटचे तुमचे गव्हर्नमेंटच्या हिशोबाचे मार्क्स असतील तर गव्हर्नमेंटचे पहिले, त्याच्यानंतर बीएमएस प्रायव्हेटचे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बीएचएमएस आणि नंतर बीएचएमएस प्रायव्हेट अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स देता येईल. एक लक्षात घ्या याच्यामध्ये ऑप्शन देत असताना बीएमएस साठी जे स्टार्ट होतो जो कोड स्टार्ट होतो 3 पासून होतो, बीएचएमएस साठी 4 पासून होतो. तसं तुम्हाला ग्रुपमध्ये आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजची यादी सुद्धा दिलेली आहे. त्या कॉलेजच्या यादीचा जो कोड आहे त्या कोडचा वापर करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची, आता सांगितल्याप्रमाणे की कॉलेजचा जो सिक्वेन्स आहे तो खूप महत्वाचा आहे. कॉलेजचा सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला बीएमएस जायचं का बीएचएमएस जायचं का बीएमएस जायचं हे पहिल्यांदा ठरवा आणि त्याच्यानुसार म्हणजे पहिल्यांदा बीएमएस गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर बीएमएस प्रायव्हेट, नंतर बीएचएमएस गव्हर्नमेंट, नंतर बीएचएमएस प्रायव्हेट अशा पद्धतीने सिक्वेन्स असेल तर तुम्हाला म्हणजे तुमच्या ऑप्शन घेण्यासाठी ऑप्शन चांगला लागण्याचा मदत होईल. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला बीएचएमएस पाहिजे आणि बीएचएमएस पाहिजे तर पहिलं बीएचएमएस चे गव्हर्नमेंट, नंतर बीएचएमएस चे प्रायव्हेट अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन देता येणार आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजला ऍडमिशन घेत असताना, कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरत असताना फीस पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. आम्ही एक तुम्हाला पीडीएफ फाईल दिलेली आहे, ब्राउचर गेल्या वर्षीच्या कॉलेजच्या फीस नुसार दिलेली. या वर्षीच्या कुठल्याही कॉलेजचे गव्हर्नमेंटचं सोडलं तर प्रायव्हेटचं कुठल्याही कॉलेजची फी स्ट्रक्चर ही अपडेट झालेली नाहीये. त्यामुळं जे कॉलेजची गेल्या वर्षीची फीस आहे त्याचा एक अंदाज घेऊन 5 ते 10% वाढ होणार आहे याचा असा हिशोब घेऊन तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरू शकता. महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, अदर फीस याचा विचार करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. एखाद्या कॉलेजला थोडंसं जास्त फीस आहे आणि तुम्ही तिथं फीस भरू शकत नसेल तर त्याचा ऑप्शन तुम्ही खाली ठेवावं किंवा भरू शकत नसेल फायनल लागला तरी ते
टाकूच नाही. या पद्धतीनं प्रायव्हेट कॉलेजचा जे फी स्ट्रक्चरचा विचार करूनच तुम्ही ऑप्शन भरणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर कोर्स चॉईस करणं महत्वाचं असणार आहे. आता तुम्हाला BHMS ला जायचंच नाहीये, 100% जायचं, मग ऑप्शन बिलकुल द्यायचं नाहीये. त्यामुळं कोर्स चॉईस अगोदरच आपला माइंडसेट असला पाहिजे, आपल्याला BMS लागलं तर BMS करायचं, नाही लागलं तर BHMS करायचं, किंवा BHMS करायचंच नाही तर ऑप्शनच टाकायचं नाही. किंवा ज्या विद्यार्थ्यांना BMS ला जायचंच नाहीये, रिपीट करायचंय किंवा BDS ट्राय करायचं किंवा MBBS ट्राय करायचं, अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म मध्ये ऑप्शन फॉर्म हा भरू नये. उगाचच भरायचं म्हणून भरला तर अजून कन्फ्युजन तयार होतील आणि पुढे जसं जसं प्रोसेस जाईल तसं तसं तुम्हाला ते अडचणी निर्माण होतील. त्यामुळे तुम्हाला ज्या BMS, BHMS किंवा BPTS ला जायचंच नाही अशा विद्यार्थ्यांनी हा ऑप्शन फॉर्म भरायचा नाहीये. त्यानंतर आता एक ग्रुपमध्ये आम्ही ऑप्शन फॉर्म तुम्हाला टाकलेला आहे. तो ऑप्शन फॉर्म तुम्हाला या पद्धतीनं सिक्वेन्स नुसार व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं ब्रॉडवेचं रजिस्ट्रेशन, ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड, ऑल इंडिया रँक, नीटचा रोल नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर 2 आणि नीटचे मार्क, या पद्धतीने तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. यामध्ये जे सिक्वेन्स आहेत ते सिक्वेन्स आता सांगितल्याप्रमाणे कॉलेजचा कोड, जे गव्हर्नमेंटचं ब्राउचर आहे त्याच्यामधून बघून टाकायचे. त्यानंतर कॉलेजचं नेम आणि कोर्स कोणता आहे तो टाकायचा आहे. याच्यामध्ये जे सिक्वेन्स आम्ही देणार आहोत तुम्हाला, त्या सिक्वेन्सचा वापर करून सुद्धा तुम्ही ऑप्शन याच्यामध्ये देऊ शकता. हा फॉर्म भरून तुम्हाला 8 तारखेपर्यंत सबमिट करायचा आहे. आता लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाहीये, खूपच शक्य नाहीये म्हणजे ब्रॉडवेला येण्याचं, त्यांनी ऑनलाईन देऊ शकता, पण ऑनलाईन भरून घेण्याचं काम हे तुमचं असेल. म्हणजे फॉर्म जरी तुम्ही सबमिट केला, हा कधी करायचा, 8 तारखेनंतर करायचा. 9 तारखेच्या नंतर कुठल्याही पद्धतीनं फॉर्म स्वीकारला जाणार नाही. यांनी हा विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यायची. म्हणजे 9 तारखेला कुठल्याही पद्धतीचं घेणार नाही. 8 तारखेपर्यंत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचे, 8 तारखेपर्यंत हा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचा हा फॉर्म तुम्हाला आम्ही पाठवणार आहोत. तर 8 तारखेपर्यंत तुम्हाला ते भरून आम्हाला पाठवायचं आहे. ऑनलाईन असो ऑफलाईन असो. 9 तारखेच्या नंतर कुठल्याही पद्धतीनं घेता येणार नाही. फॉर्म हे सबमिट केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला 9 ते 11च्या दरम्यान अशा पद्धतीनं चेक प्रिंट, तुम्हाला PDF प्रिंट पाठवणार आहोत. ही PDF प्रिंट तुमचीच आहे का हे चेक करायचंय. तुमचं नाव, CET सेल नंबर, रोल नंबर, ऑल इंडिया रँक, त्यानंतर कॉलेजचे जे सिक्वेन्स दिलेले, हे सिक्वेन्स व्यवस्थित दिलेले आहेत का, BHMS आहेत काय, BMS आहे का, हे व्यवस्थितपणे चेक करायचे. चेक करून तुम्हाला ऍपलाच आम्हाला रिप्लाय करायचा आहे. रिप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला फायनल एक प्रिंट, अशा पद्धतीने फायनल प्रिंट आम्ही पाठवणार आहोत. म्हणजे तुमचा ऑप्शन फॉर्म हा सबमिट झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, एकदा भरून दिलेला फॉर्म त्याच्यामध्ये बदल करून दिला जाणार नाहीये. म्हणजे व्यवस्थित एकदाच फायनल ऑप्शन फॉर्म भरून द्यायचा आहे. ऑनलाईन मध्ये तर करेक्शन मध्ये होणारच नाही, हे लक्षात घ्या. तुमचं आमच्याकडून काही चुकीचं म्हणजे मागे पुढे पडलं असेल तर ते बदल करून देण्यात येईल, परंतु होईल तेवढं त्याच्यामध्ये बदल करायचा विचार करू नये विद्यार्थ्यांनी. आमच्याकडून मी बदल तुम्हाला करून देण्यात येणार नाही. एकदा फायनल लॉक केल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला अनलॉक किंवा करून देण्यात जाणार नाही. याची विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची आणि नोंद सुद्धा घ्यायची. तर हा सिक्वेन्स तुमचा बरोबर आहे का, प्रेफरन्स नंबर, चॉईस कोड, त्याच्यानंतर कॉलेजचा आणि हा स्टेट कोड हे पडलाय का बघायचंय. आता याच्यात एक लक्षात घ्या, स्टेट कोटा हे 2 ऑप्शन असतील या कोट्यामध्ये, स्टेट कोटा आणि IQ कोटा. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यासाठी जायचंय अशा विद्यार्थ्यांनी IQ कोट्याचे ऑप्शन तुम्हाला द्यायचे. तसं त्यांनी आमच्या ऑपरेटरला, ज्या विद्यार्थ्यांना IQ कोटा, मॅनेजमेंट कोटा जायचा आहे अशांनी स्वतः येऊन ब्रॉडवेला येऊन तुम्हाला माहिती ही घ्यावी लागेल आणि त्या कॉलेजबद्दल IQ कोटा किंवा मॅनेजमेंट कोटाचं जे माहिती आहे ते माहिती घेऊनच तुम्हाला IQ कोट्याचं इथे येऊन समक्ष भरून घ्यावं लागेल. ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. तर या पद्धतीने फायनल प्रिंट ऑप्शन फॉर्मची लॉक केलेली आहे का काळजी घ्यायची आणि तुम्हाला ते चेक करून फायनल प्रिंट तुम्हाला ती पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हा फॉर्म भरल्याच्या नंतर 13 तारखेला फर्स्ट अलॉटमेंट येईल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरला, फर्स्ट फॉर्म ऑप्शन फॉर्म भरला, लॉक केला, लॉकची प्रिंट तुमच्याकडे आली आणि 13 तारखेला तुम्हाला BAMS, BHMS, BMS ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी BPTH आणि अदर जे अलाइड कोर्सेस आहेत त्या कोर्सेस साठी तुमचं अलॉटमेंट येईल. फर्स्ट राऊंडचं अलॉटमेंट आल्याच्या नंतर फर्स्ट राऊंड साठी तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील. म्हणजे ऍडमिशन 3 ऑप्शन असतील. ऍडमिशन घेणे किंवा ऍडमिशन घेऊन दुसऱ्या राऊंड मध्ये जाणे किंवा पहिला राऊंड फ्री एक्झिट तुम्ही. म्हणजे 3 ऑप्शन तुमच्याकडे असतील.
एक तर ऍडमिशन घेऊन तुम्ही फायनल करू शकता, म्हणजे दुसऱ्या फायनल केलात आणि ऍडमिशन दुसऱ्या राऊंड मध्ये जायचं नसेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आणि तिथेच तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला अलाउ केलं जाणार नाहीये. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जायचं असेल तर ऍडमिशन घ्यायचं आणि बेटरमेंट सांगायचे, म्हणजे तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा भरायचा नाही, जेणेकरून तुम्हाला तिसऱ्या राऊंड मध्ये जाता येणार आहे. त्यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही लागलं आणि तुम्हाला लागल्याच्या नंतर जायची इच्छा नाहीये कॉलेजला, तर त्या वेळेमध्ये तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता, नेक्स्ट राऊंडला तुम्हाला एलिजिबल होता येणार आहे. आता याच्यात लक्षात घ्यायचंय की ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. आता समजा ग्रुप ए मध्ये आणि ग्रुप बी मध्ये तुम्ही दोन्ही पॅरलल चालताय. ग्रुप ए बी मध्ये समजा बीएमएस ऍडमिशन घेतलंय आणि ग्रुप ए साठी तुम्ही वाट पाहता एमबीबीएस साठी, तरी चालतं. तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला काही अडचण नाही. तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला नंतर तुम्हाला ऍडमिशन हे फायनल करावं लागतं, नाही तर राऊंडच्या बाहेर पडावं लागतं. एक लाईन कुठली तरी धरून तुम्हाला ते प्रोसेस मध्ये राहता येणार आहे. त्याचबरोबर म्हणजे एक ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी तिसऱ्या राऊंडच्या नंतर तुम्ही बाहेर पडलात तर त्या राऊंडच्या बाहेरच पडणार. एक लक्षात घ्या, तुम्ही बीएमबी ग्रुप ए घ्या का ग्रुप बी घ्या का ग्रुप सी घ्या, ज्या लाईन मधून तुम्ही बाहेर पडला, ज्या ग्रुप मधून बाहेर पडला, पुन्हा त्याच्यामध्ये जाता येणार नाही. नंतर मग जे दोन ग्रुप राहतील त्या दोन ग्रुप मध्ये तुम्हाला पॅरलल ते चालणं गरजेचं असणार आहे. तर या पद्धतीने हे रूल्स अँड रेग्युलेशन असतील. पहिल्या राऊंड मध्ये फ्री एक्झिट आहे, दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा फ्री एक्झिट आहे, परंतु पुन्हा राऊंडच्या बाहेर व्हाल, पुन्हा रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडला करावं लागेल आणि तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करून तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जाता येणार आहे. अशा पद्धतीने हे राऊंड राहतील आणि तिसऱ्या राऊंडच्या नंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये ऍडमिशन घेणं गरजेचंच असणार आहे, नाहीतर तुम्ही राऊंडच्या बाहेर होणार आहात. अशा पद्धतीने हा पहिल्या राऊंडचा आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत प्रवेश प्रक्रियेचे नियम आहेत. तर हे बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस पहिला राऊंड लागला, तीन ऑप्शन असतील तुमच्या समोर, ऍडमिशन घेणे, त्याच्यानंतर किंवा ऍडमिशन घेऊन बेटरमेंट करणे किंवा फ्री एक्झिट करून दुसऱ्या राऊंड मध्ये एलिजिबल होणे. अशा पद्धतीने हा राऊंड राहतील. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यासाठी ऍडमिशन घ्यायचे किंवा विचारपूस करायचे तर येऊन त्यांनी मॅनेजमेंट कोट्यासाठी माहिती घेऊ शकता. आयक्यू कोट्यासाठी महाराष्ट्रामध्ये जवळपास सध्या आता स्थितीला 22 लाखाचं बजेट चालू आहे. 200 ते 350 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 22 लाखाच्या बजेटमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 35 ते 40 लाखच्या आसपास बजेट राहील. 200 ते 350च्या आसपास फीस याच्यामध्ये 200 ते 250 मार्क 350च्या मार्काच्या आसपास मार्क असणं आवश्यक आहे. त्यानंतर बीएमएस अदर स्टेटसाठी जवळपास 12 ते 18च्या आसपास 12 लाखापासून सुरुवात असणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये, मध्य प्रदेशचा विचार केला तर 12 लाखापासून त्याच्यामध्ये सुरुवात आहे. 164 मार्क ज्या विद्यार्थ्यांना प्लस आहेत अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करावा आणि कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये 10 ते 12 लाख रुपयामध्ये बीएमएस तुम्हाला करता येणार आहे. तर हा झाला ऑप्शन फॉर्म संदर्भातचा डिटेल माहिती. इमर्जन्सी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर 10 ते 7 या वेळेमध्ये याच नंबरवर फोन करायचंय. जे पेड स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कुठल्याही नंबरवर फोन करू नये आणि फोन उचलला नाही म्हणून त्रास करून घेऊ नये, कारण दुसऱ्या फोनवर कुठलेही फोन उचलले जाणार नाही. एखाद्या वेळेस उचलला जाईल पण त्याच्यामध्ये प्रॉपर माहिती भेटणार नाही. या नंबरमध्ये 10 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही जर फोन व्यवस्थित केला तर तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती मिळणार आहे. 8237386731 हा नंबर आहे. हा नंबरच पेड रजिस्ट्रेशन जे विद्यार्थी केलेले त्यांचा फोन उचलला जाणार आहे. अदर विद्यार्थ्यांचा ज्या नंबर उचलला जाणार नाही, अदर मोबाईलवर सुद्धा त्याची पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर हा झाला ऑप्शन फॉर्म संदर्भामध्ये. तर यामध्ये ऑप्शन फॉर्म संदर्भामध्ये माहिती. तर यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय की 8 तारखेपर्यंत 8 सप्टेंबर पर्यंत ब्रॉडवे मध्ये ग्रुप बी म्हणजे बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस आणि ग्रुप सी साठी अलाइड कोर्सेस, बीपीटीएच आणि अदर कोर्सेस साठी तुम्हाला 8 तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं किंवा ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म जमा करायचा आहे आणि ते 9 ते 11 तारखेमध्ये तुम्हाला तुमच्याकडे फॉर्म आलाय का याची खात्री करून घ्यायची आहे. डेट गेल्याच्या नंतर कुठलीही तक्रार चालणार नाहीये, हे विद्यार्थ्यांनी पालकांनी नोंद घ्यायची आहे. यामध्ये जास्तीत जास्त ऑप्शन तुम्हाला द्यायचे, जास्तीत जास्त ऑप्शन दिला तर चांगले कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत. कट ऑफ संदर्भामध्ये अजून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे, तो बघायचा आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करून 8 तारखेपर्यंत द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म तुम्हाला ग्रुपमध्ये आणि ऍपमध्ये आम्ही पाठवणार आहोत. हा कट ऑफचा व्हिडिओ, त्याचबरोबर रँकिंग जे सजेशन लिस्ट आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं कोणतं ऑप्शन टाकायचं त्याबद्दल पण एक आम्ही रँकिंग संध्याकाळपर्यंत टाकणार आहोत. त्याचा वापर करून
8 तारखेपर्यंत फॉर्म हा सबमिट करायचा आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.